नमस्कार, मी बाबासाहेब पाटील. आज आपण इथं सिजंटा इंडिया लिमिटेड या कंपनीच्या फील्ड क्रॉप या मक्याच्या NK 6802 ह्या वाहनाच्या प्लॉटवर आज इथं आलेला आहे. तर सिजंटा कंपनीचा NK 6802 हा वाहन तुम्ही मुरघास प्लस उत्पन्न असा 2 in 1 वाहन आहे. दोन्हीसाठी वापर करू शकता. बघितलं तर त्याची उंची जवळजवळ 11 फुटापर्यंत त्याची हाईट गेलेली बघा. कारण 11 फुटापर्यंत हाईट गेल्यामुळे तुम्हाला त्याचा कुट्टी म्हणजे मुरघासासाठी जास्त निघते. सरासरी जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा अभिप्राय लावलेला आहे. त्या अभिप्रायामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी जवळजवळ 27-30 टनापर्यंत एकरामध्ये मुरघास काढलेला आहे. कारण की ह्याची उंची भरपूर आहे, कणीस मोठा आहे आणि कणीस टोकापर्यंत भरलं जातं. दुसरं म्हणजे ह्याची मुळ्या जमिनीमध्ये खोलवर जाते त्यामुळे ती लॉजिंग होत नाही, पडत नाही. त्यामुळे तिथं शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही, तिथं फायदा होतो. दुसरा विषय, तुम्ही ही जर व्हरायटी उत्पन्नासाठी जर घेत असाल तरी ती उत्पन्न जवळजवळ एकरामध्ये तुम्हाला 40 ते 45 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न देते. कारण की त्याचं कणीस आहे ती एक समान आकाराची आणि मोठी मोठी कणस प्लॉटमध्ये प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही एक समान आकाराची आणि मोठी मोठी कणस आहे ती आणि ती बी टोकापर्यंत भरली जाते ती. दुसरा विषय त्याचा, ही व्हरायटी का नाही, याचं दाण आहे ते वजनदार दाण येतं. तुम्ही दुसऱ्या मक्याच्या तुलनेमध्ये ह्याला वजन जास्त असल्यामुळे शेतकऱ्याचा तिथे एक फायदा होतो. तिसरं, याचं कॅरेक्टर आहे एक समान आकाराची कणसे आणि मोठी मोठी कणसे. दुसरं आहे ह्याच्यामुळे का नाही जमिनीमध्ये खोलवर जातात, त्यामुळे ती लॉजिंग होत नाही, पडत नाही. त्यामुळं तिथं शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही. अशी व्हरायटी तुम्हाला जवळजवळ 40-45 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न देते, अशी व्हरायटी आहे. तर येणाऱ्या सीझनमध्ये रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात चालणारे हे वाहन आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हा वाहन लावावा.